जय शिवराय मित्रांनो. आज आपण शेतकरी कर्जमाफीबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट सविस्तरपणे समजून घेणार आहोत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आता जवळपास निश्चित टप्प्यावर पोहोचली आहे. शासन स्तरावर यासाठी काही प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. मात्र कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना लागू होणार, कोणत्या वर्षापर्यंतच्या कर्जासाठी लागू होणार, चालू कर्जासाठी लागू होणार की फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांसाठीच लागू होणार, याबाबत शासनाकडून अद्यापही अधिकृत स्पष्टता आलेली नाही. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कर्जमाफीविषयी रोज अपडेट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. मागील काही काळात शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. या मागणीमध्ये केवळ थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच नाही, तर 2025 मध्ये नव्याने कर्ज घेतलेल्या किंवा कर्जाचे नूतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांचा देखील समावेश करावा, अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली होती. विशेषतः 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि मार्चनंतर त्यांची कर्जे थकीत होण्याची शक्यता आहे, अशा शेतकऱ्यांचा देखील कर्जमाफीमध्ये समावेश होणे गरजेचे आहे, अशी भावना संघटनांनी व्यक्त केली होती. या मागणीला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे संकेत वेळोवेळी देण्यात आले होते. काही वरिष्ठ नेतृत्वाकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे, असे सूचक विधान देखील करण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती विविध बँकांकडून, सहकारी संस्थांकडून आणि संबंधित विभागांकडून अहवाल, डाटा आणि अभ्यासासाठी लागणारी माहिती मागवत आहे. समितीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार सहकारी बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती मोठ्या प्रमाणात गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. बँकांच्या अंतर्गत असलेल्या स्थानिक सोसायट्यांकडून हा डाटा जमा केला जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिलेली कर्जे, त्यांनी परतफेड केलेली कर्जे तसेच थकीत असलेली कर्जे यांचा तपशील घेतला जात आहे. या डाटा संकलनासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, फार्मर आयडी तसेच सोसायटीकडे असलेला 8 उतारा आणि इतर महसूल दस्तऐवज यांचा संदर्भ घेतला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आता फार्मर आयडी प्रणाली सक्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांचा बहुतांश डाटा डिजिटल स्वरूपात फार्मर आयडीच्या आधारे थेट घेतला जाणार आहे. त्यामुळे 7/12 किंवा इतर महसूल कागदपत्रे केवळ औपचारिक स्वरूपात नावापुरती घेतली जाण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचे सेव्हिंग बँक खाते, जे आधारशी लिंक आहे, त्याची प्रत देखील सोसायटीकडे जमा केली जात आहे. यासोबतच आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि जे शेतकरी कर्जदार मयत झाले आहेत त्यांच्या वारसदारांचे अधिकृत वारस प्रमाणपत्र देखील मागवले जात आहे. कर्जमाफीची अंतिम यादी किंवा लाभार्थ्यांसाठीच्या अधिकृत सूचना अजून जाहीर झालेल्या नाहीत. मात्र शासनाकडून जो डाटा सहकारी बँका आणि सोसायट्यांच्या माध्यमातून गोळा केला जात आहे, ही कर्जमाफीसाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीची प्रक्रिया आहे, हे मात्र स्पष्ट दिसून येते. कारण यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेक शेतकरी वंचित राहिले होते. विशेषतः सामूहिक जमिनीच्या नोंदी असलेले खातेदार किंवा मयत कर्जदारांच्या वारसदारांच्या केसेस मोठ्या प्रमाणात अपूर्ण राहिल्या होत्या. त्यामुळे अशा त्रुटी पुन्हा होऊ नयेत म्हणून आता आधीच डाटा संकलन करून शासन याची तयारी करत आहे, असे चित्र आहे. सहकारी बँकांचा डाटा गोळा होत असताना खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून देखील अशाच प्रकारे डाटा संकलन सुरू आहे का? त्यांना कर्जमाफीमध्ये कसे समाविष्ट केले जाईल किंवा त्यांच्यासाठी कोणती प्रक्रिया लागू असेल, याबाबत अजून अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. ही पुढील काळात पाहण्यासारखी आणि महत्त्वाची बाब ठरणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेतलेले शेतकरी असाल, मग ते कर्ज चालू असो किंवा थकीत असो, सोसायटीकडून जी काही कागदपत्रे मागितली जात आहेत ती वेळेत जमा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कर्जमाफीच्या पुढील टप्प्यात जेव्हा अंतिम प्रक्रिया राबवली जाईल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक किंवा प्रशासकीय फटका बसणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याचे नाव किंवा केस कागदपत्रांअभावी अडकू नये, यासाठी ही पूर्वतयारी महत्त्वाची आहे. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर पुढील अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी व नागरिक हिताच्या अपडेट्ससाठी सतर्क रहा. धन्यवाद. जय शिवराय.